मग आता टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे। 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे पूर्णपणे करमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो। 15 लाख पगारापर्यंत टॅक्समधून मोठी सूट मिळण्याची घोषणा येत्या बजेटमध्ये होऊ शकते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहेत। मात्र टॅक्समध्ये किती सवलत द्यायची यावर मात्र अजून सरकारनं कुठलाही विचार केलेला नाही। आपण ग्राफिकच्या माध्यमातून एक काही मुद्दे पाहूया। बघा, नवीन कर प्रणाली कशी आहे। 3 लाखापर्यंत कुठलाही कर नाही, 3 ते 7 लाखापर्यंत 5%, 7 ते 10 लाखापर्यंत 10%, 10 ते 12 लाखापर्यंत 15%, 12 ते 15 लाखापर्यंत 20% आणि 15 लाखाच्या पुढे 30% कर आकारला जातो। बघा, आता करदात्यांसाठी एक मोठं सरकार गिफ्ट देऊ शकतं। बघा, जुनी कर प्रणाली कशी होती तर 2.5 लाखापर्यंत काहीच कर नव्हता। 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत 5%, 5 ते 10 लाखापर्यंत 20%, तर 10 लाखाच्या वरती 30% कर होता। 5 लाख पगार असलेल्यांना रिबेट होता। मात्र आता पुढच्या अर्थसंकल्पात 2025च्या करदात्यांना मोठी आनंदाची बातमी मिळू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे।